हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आशिष लाड व्लॉग्समध्ये. आणि हा आहे आमचा होळीसाठी मथुरा वृंदावन ट्रिपचा व्लॉग 2. तर डे 2ला होळी होती म्हणून सर्व मंदिर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद होते. म्हणून आम्ही तयार होऊन होळी खेळायला वृंदावनला निघालो. वृंदावनला पोचल्यावर प्रत्येक गल्ली आणि चौक रंगाने भरलेली होती आणि आम्हीही त्या रंगोत्सवात मनापासून आनंद घेतला. नंतर संध्याकाळचे 4 वाजायच्या आधी सगळी गर्दी प्रेम मंदिरच्या आजूबाजू जमू लागली आणि जसे प्रेम मंदिरचे गेट उघडले, आतील दृश्य बघताच मन प्रसन्न झाले. व्हाईट मार्बलपासून बनलेले हे मंदिर खरंच अतिसुंदर दिसत होते. मंदिराच्या परिसरात श्रीकृष्णाच्या जीवनातील लीला दर्शवणाऱ्या सुंदर स्टॅच्यूज होते, जे त्यांच्या दिव्य चरित्राची झलक देत होते.
मंदिराच्या आतमध्ये राधाकृष्ण आणि श्री सीताराम यांची भव्य मनमोहक मूर्ती विराजमान आहेत. त्यानंतर आम्ही गेलो श्री बाके बिहारी मंदिर, जे वृंदावनमधील सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ठाकूर बाके बिहारी जी यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, जे श्रीकृष्णाचे एक रूप आहेत. दर्शन आहे. भाई भाई इथे एक अनोखी प्रथा आहे की भक्तांना श्रीकृष्णाचे दर्शन थोड्या वेळासाठी मिळतात, नंतर पडदे लावले जातात आणि मग थोड्या वेळाने परत उघडतात. असे मानले जाते की भक्तांचे मन श्रीकृष्णामध्येच विलीन होऊन जाते, म्हणून दर्शन थोड्या वेळासाठी ठेवले जाते. या अनोख्या दिवसाचा सुंदर अनुभव इथे संपतो. डे 3 मध्ये पुन्हा भेटू एक नवीन कहाणी घेऊन. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल आशिष लाड व्लॉग्सला सबस्क्राईब करा.